गुरुचरित्र कसं आलं हे अस्तित्वात, त्यात एक विशिष्ट शब्द आहे, निर्वाण मानसे. निर्वाण मानसे म्हणजे काय? स्वामी नृसिंह सरस्वतीच्या 7 पट्ट शिष्यांमधले एक, सर्वोच्च पद प्राप्त झालेले असे हे सिद्धमुनी गुरुस्वरूपात नामधारकांच्या समोर उभे राहिले. या गुरुचरित्राच्या नित्य पठणाने ऊर्जा निर्मिती होते. आता बोध म्हणजे काय? बोध म्हणजे आतून काही कळणं. माझ्या या पारायणातून, नित्य वाचनातून मलाही तसेच काही बोध झालेले आहेत. नमस्कार. नमस्कार. आज दत्तात्रेय सहस्त्रनामावलीने पारायणाची सांगता झाली. गुरुचरित्र अतिशय प्रभावी ग्रंथ, अतिशय प्रासादिक, तत्वज्ञानाने, विज्ञानाने भरपूर, परिपूर्ण त्याचं पारायण आज संपुष्टात आलं. आजची सांगता झाली. गुरुचरित्र कसं आलं हे अस्तित्वात, तोच नामधारक गुरुप्राप्तीच्या वेडाने निघाला. त्यात एक विशिष्ट शब्द आहे, निर्वाण मानसे. निर्वाण मानसे म्हणजे काय? की निर्वाण, मृत्यू, मोक्ष. आता गुरुप्राप्ती करेलच. गुरुप्राप्ती झाल्याशिवाय आता जगायचं नाही. गुरुप्राप्ती जर झाली नाही तर या जीवनात काही अर्थ नाही, असा विचार करून, असा ध्येय घेऊन तो बाहेर पडला. आणि ते एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की साधकाला ज्या वेळेस ही मनस्थिती प्राप्त होते, त्याच वेळी गुरु आपोआप प्रगट होतो, समोर उभा राहतो. त्याचप्रमाणे नामधारक त्याच निर्वाण मानसेने निघाला आणि या मानसिकतेचा परिणाम म्हणून सिद्धमुनी त्यांच्यासमोर उभे राहिले. सिद्धमुनी स्वामी नृसिंह सरस्वतीच्या 7 पट्ट शिष्यांमधले एक, सर्वोच्च पद प्राप्त झालेले असे हे सिद्धमुनी गुरुस्वरूपात नामधारकांच्या समोर उभे राहिले. थोड्या वेळ तर त्याचा विश्वासच बसेना. मग तो भानावर आल्यावर सिद्धमुनीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचं कौतुक केलं की गुरुप्राप्तीसाठी असे साधक हे केवळ म्हणजे त्यांच्या पुढ्यात मी नेहमीच असतो आणि शेवटी गुरुनाम हाच आम्हाला आहार, असं सिद्धमुनीने त्याला सांगितलं. आणि मग त्यानंतर नामधारकाने सांगितलं की गुरूंच्या आम्हाला कथा सांगा, गुरूंबद्दल आमचं सांगा, आम्हाला काही तुमच्या गुरूंबद्दल. आणि मग सिद्धमुनींनी नामधारकाला स्वामींच्या लीलांचं वर्णन केलं आणि काही लीलांचे सांगितलं. असंख्य स्वामींच्या लीलांपैकी काही मोजक्या लीला
नामधारकांना त्यांनी सांगितल्या. आणि ज्या लीलांचं वर्णन त्यांनी केलं, ज्या लीला सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितल्या, त्या त्यांनी प्रत्यक्षात आणल्या लिखित स्वरूपात. पण झालं असं की ह्या गुरूंचं लीलांचं वर्णन ऐकता ऐकता, सिद्धमुनींच्या मुखातून ऐकता ऐकता नामधारक समाधीत गेला. मग सिद्धमुनींनी विचार केला की हा जर समाधीत गेला तर मी ज्या कथा या नामधारकाला कथन केलेले आहेत, ज्या कथांचं वर्णन मी त्यांना सांगितलं, ज्या लीलांचं वर्णन मी याला सांगितलेलं आहे, ते जनसामान्यांमध्ये यायचं कसं काय, कसं येणार? त्यासाठी याला जागृत अवस्थेत यायला हवं. आणि मग सिद्धमुनींनी नामधारकाला जागृत अवस्थेत आणलं आणि त्याला सांगितलं की आता या ज्या कथा आहेत, ज्या कथांचं वर्णन मी तुला केलं आहे, ज्या लीलांचं वर्णन मी तुला केलेलं आहे गुरूंच्या, त्या कथा तू जनसामान्यांसमोर आण, जेणेकरून जसं आम्हाला आणि तुला गुरुप्राप्तीचं वेड लागलेलं आहे, ध्यास घेतला आहे गुरुप्राप्तीचा, तसंच जनसामान्यांना प्रत्येक व्यक्ती गुरुध्यासाने वेडा होईल. आणि अशा पद्धतीने गुरुचरित्र अस्तित्वात आलं. या गुरुचरित्राचं पारायण किंवा नित्यवाचन असू दे, सप्ताह पारायण असू दे, हा अतिशय प्रभावी ग्रंथ आहे. अतिशय प्रासादिक असा ग्रंथ आहे, तत्वज्ञानाने परिपूर्ण, जसं मी सांगितलं. या गुरुचरित्राच्या नित्य पठणाने ऊर्जा निर्मिती होते. का बरं? या गुरुचरित्रामध्ये, हा गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे, हा नुसता त्या स्वामींच्या लीलांचं वर्णनच नाही आहे, त्यांच्या कथांचं वर्णनच नाही आहे, तर त्या गुरुचरित्रामध्ये मांडलेले जे काही शब्द आहेत, त्या शब्दांमध्ये काही ठराविक अक्षर जर घेतलेत, ते गुप्त आहेत, लुप्त आहेत, कळत नाहीत. त्या ठराविक काही अक्षरांनंतरचं अक्षर असे जर आपण घेतले तर अतिशय प्रभावशाली मंत्र तयार होतात. गुरुचरित्राच्या नित्य वाचनाने, सप्ताह पारायणाने, नित्य पठणाने या मंत्रांचं उच्चारण होतं आणि या मंत्रांच्या उच्चारणाने ऊर्जा निर्मिती होते. आणि मग ही निर्मित झालेली ऊर्जा साधकाचं ध्येय, साधकाचा संकल्प पूर्ण करण्यामध्ये मदत करते. असं हे गुरुचरित्र. आणि नुसतं फक्त एवढंच नाही, तर या वाचनाने आपलं उद्देश, संकल्पपूर्ती या व्यतिरिक्त मंत्र ऊर्जी निर्मितीनंतर साधकाला काही बोध होतात. आता बोध म्हणजे काय? बोध म्हणजे आतून काही कळणं, न वाचता न कळणं, अचानक आतून काही कळणं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, मला भूक लागली आहे. आता मला भूक लागली हा बोध झाला, हे तुम्हाला कोणालाच कळणार नाही, इतरांना कोणालाच कळणार नाही. तसंच हे जे बोध असतात, हे काही शारीरिक पातळीवर असतात, काही मानसिक पातळीवर असतात आणि काही आत्मिक पातळीवर सुद्धा असतात. भूक लागणे हा शारीरिक पातळीवरचा भोग हा सगळ्या सामान्यांना असतो. याच्या पुढची साधनेने जसे जसे बोध होतात, ती मानसिक वरची पातळी जेव्हा साधक गाठतो, त्यावेळेला त्या बोधाला मानसिक पातळीवरचा बोध असा आपण म्हणू. आता या बोधामध्ये काय असतं? मानसिक पातळीवरचे बोध असे असतात की
समजा मी काही बोलतोय, बोलता बोलता सहजतेने माझे शब्द निघतात, माझं बोलणं निघतात, माझे वाक्य निघतात. पण समोरच्याच्या मनात काही जे असतं ते अचानक माझ्याकडनं बोललं जातं. साधकाला साधकाला कल्पना नसते याच्या मनात या गोष्टी चालू आहेत, हा विचार आहे, पण तो बोलून जातो. आणि मग ऐकणाऱ्याला वाटतं, अरे हा तर माझ्या मनातला विचार याने मांडला, याला कसा कळला? तर अशा पद्धतीने अशा प्रकारचे अनेक बोध साधकाला होत असतात. आत्मिक लेवलचे, आत्मिक पातळीवरचे सुद्धा काही बोध आहेत. तर गुरुचरित्राच्या नित्य वाचनातून असे हे बोध सुद्धा होऊ शकतात. माझ्या या पारायणातून, नित्य वाचनातून मलाही तसेच काही बोध झालेले आहेत, निम्न पातळीवरचे असतील. ते बोध मी आपल्यासमोर मांडण्याचा विचार करतो आहे. येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते बोध आपल्यासमोर मांडेल. धन्यवाद.